नमस्कार. सृजनशील बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आज दिनांक 11 जून 2025 वार बुधवार. बातमीची सुरुवात करूया सुविचार मालेने. प्रसंग परीक्षा घेत जातील, आपण क्षमता सिद्ध करत जायची. आजचा सुविचार आपण बघितला. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. आपण ठळक बातम्या बघितल्या. आता घेऊया छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर बघूया सविस्तर बातम्या. महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकांकरिता प्रभाग रचना आणि सदस्य संख्या निश्चित करण्याबाबत राज्य शासनाने महत्त्वपूर्ण आदेश जारी केले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर निवडणूक प्रक्रिया तातडीने सुरू करण्याच्या दृष्टीने हे पाऊल उचलण्यात आले आहे. या आदेशांमुळे आगामी निवडणुकांचे स्वरूप कसे असेल हे स्पष्ट झाले आहे. गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग आता मोकळा होताना दिसत आहे. महाराष्ट्र शासनाने अ, ब, क आणि ड वर्ग महानगरपालिकांमधील सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग रचना करण्याबाबत सविस्तर आदेश 2025 जारी केले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने 6 मे 2025 रोजी दिलेल्या निर्देशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तात्काळ घेणे आवश्यक असल्याने हे आदेश महत्त्वाचे ठरतात. नवीन आदेशानुसार सन 2022च्या महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 21 आणि 43 तसेच सन 2024च्या अधिनियम क्रमांक 23 मधील सुधारणा विचारात घेऊन प्रभाग रचना केली जाईल. महानगरपालिका अधिनियम 1949च्या कलम 5 नुसार प्रत्येक शहराला प्रभागांमध्ये विभागले जाईल आणि राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेने या प्रभागांची संख्या व सीमा निश्चित केल्या जातील. प्रभाग रचनेची मुख्य वैशिष्ट्यांमध्ये महानगरपालिकेची एकूण सदस्य संख्या नवीनतम जनगणनेच्या लोकसंख्येवर आधारित असेल. शक्यतोवर प्रत्येक प्रभागातील 4 पालिका सदस्य निवडले जातील, परंतु ते 3 पेक्षा कमी किंवा 5 पेक्षा जास्त नसतील. महानगरपालिकेतील एकूण सदस्य संख्येनुसार प्रभागांची संख्या निश्चित केली जाईल. जिथे 4 सदस्यांचे प्रभाग शक्य नसतील तिथे 3 किंवा 5 सदस्यांचे प्रभाग असतील. प्रभाग रचनेमध्ये प्रत्येक प्रभागाची सरासरी लोकसंख्या निश्चित केली जाईल, जी महानगरपालिकेची एकूण लोकसंख्या भागिले एकूण सदस्य संख्या गुणिले संबंधित प्रभागातून निवडल्या जाणाऱ्या सदस्यांची संख्या या सूत्रानुसार काढली जाईल. प्रभागाची लोकसंख्या सरासरीच्या 10% पेक्षा कमी किंवा जास्त ठेवता येणार नाही. प्रभाग रचना करताना भौगोलिक सलगता, नैसर्गिक सीमा ज्यामध्ये रस्ते, नद्या, डोंगर इत्यादींचा समावेश आहे, वस्त्यांचे विभाजन टाळणे आणि अनुसूचित जाती जमातींच्या वस्त्यांचे विभाजन न करणे यावर भर दिला जाईल. तसेच प्राथमिक आरोग्य सुविधा, शाळा, मैदाने यांसारख्या सोयी सुविधा त्याच प्रभागात ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल. प्रगणक गट शक्यतो फोडले जाणार नाहीत. अपवादात्मक परिस्थितीत 2011च्या जनगणनेनुसार लोकसंख्या वितरणाची माहिती सर्वेक्षणाद्वारे घेतली जाईल. नावे व क्रमांक प्रभागांना अनुक्रमांके दिले जातील आणि तात्काळ ओळख पटविण्यासाठी प्रसिद्ध ठिकाणांच्या नावावरून किंवा सार्वत्रिक लोकसंख्या असलेल्या वस्तीच्या नावावरून प्रभागाला नाव देण्याचा विचार केला जाऊ शकतो. ड वर्ग महानगरपालिकांचे प्रभाग रचना करण्याचे अधिकार संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आले आहेत. त्यात अमरावती, उल्हासनगर, चंद्रपूर, अहमदनगर, भिवंडी, निजामपूर, परभणी, अकोला, जळगाव, पनवेल, कोल्हापूर, नांदेड, वाघाळा, इचलकरंजी, सोलापूर, धुळे, जालना, सांगली, मिरज, कुपवाड, मालेगाव,
मीरा भाईंदर आणि लातूर या महानगरपालिकेचा समावेश आहे. निवडणुका मुक्त, न्याय आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्तांवर असेल. हे आदेश भारतीय संविधानाने विहित केलेल्या मुदतीत निवडणुका घेण्यासाठी महत्त्वाचे ठरतील. महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकांकरिता प्रभाग रचनेची प्रक्रिया आता अधिकृतपणे सुरू झाली आहे. या आदेशांमुळे आगामी निवडणुकांमध्ये नागरिकांचा सहभाग आणखी प्रभावी होईल. राज्यातील लाखो शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी अमरावती जिल्ह्यातील मोझरी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या समाधीजवळ 8 जूनपासून बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केलं आहे. त्यांच्या आंदोलनाला राज्यभरातून मोठा पाठिंबा मिळत असून सरकारसमोर शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा धगधगत राहिलेला वणवा पुन्हा पेटलेला आहे. अमरावती जिल्ह्याच्या गुरुकुंज मोझरी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या समाधीजवळ माजी मंत्री बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी, शेतमजुरांसाठी स्वतंत्र आणि आर्थिक महामंडळ, दिव्यांगांच्या निधीत वाढ, मनरेगाच्या मजुरीत वाढ, सेंद्रिय खतांना अनुदान, दूध उत्पादकांना योग्य दर आणि विमा संरक्षण यासारख्या प्रमुख मागण्यांसाठी बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केलं आहे. बच्चू कडू यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं, आमची अंत्ययात्रा निघाली तरी चालेल, पण मागण्या मान्य झाल्याशिवाय मागे हटणार नाही. विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकारने संपूर्ण कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. मात्र सत्ता स्थापन होऊन महिने उलटले तरी शेतकऱ्यांच्या अडचणी कायमच आहेत. या पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांच्या आंदोलनाने शेतकरी प्रश्न पुन्हा केंद्रस्थानी आणले आहेत. आंदोलनाला समर्थन देण्यासाठी अनेक नेते, कार्यकर्ते आणि विविध समाज घटक पुढे सरसावले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार, तासगावचे आमदार रोहित आर पाटील, जालन्याचे खासदार कल्याणजी काळे, राज्यसभा खासदार तथा राष्ट्रीय अध्यक्ष महिला आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फौजिया खान, ओबीसी नेते लक्ष्मण हाके, माजी मंत्री विश्वजित कदम, अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके, नितेश कराळे गुरुजी यांनी प्रत्यक्ष त्यांना पाठिंबा दाखविला आहे. तसेच माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळंके, उमरगा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार प्रवीण स्वामी, धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर, धाराशिव विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार कैलास पाटील यांनी बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला आहे. मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी जलसमाधी, मुंडन आंदोलन, घोषणाबाजी अशा विविध मार्गांनी आंदोलनात पाठिंबा दिला आहे. बुधवारी या आंदोलनाचा 4था दिवस. बच्चू कडू यांची तब्येत काहीशी खालावली असून यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. आदल्या दिवशी बच्चू कडू यांना अमरावतीचे जिल्हाधिकारी आशिष एरेकर, पोलीस अधीक्षक विशाल आनंद आणि उपजिल्हाधिकारी अनिल भटकर यांनी उपोषणस्थळी जाऊन त्यांची भेट घेतली आणि त्यांच्या मागण्या ऐकून घेतल्या. उपोषणाच्या 4थ्या दिवशी बच्चू कडू यांना राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी आंदोलनस्थळी जाऊन बच्चू कडूंची भेट घेतली आणि त्यांच्या या आंदोलनाला त्यांनी जाहीर पाठिंबा दिला. तसेच बुधवारी उपोषणस्थळी बच्चू कडू यांच्या आंदोलनस्थळी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढा देणारे नेते मनोज जरांगे पाटील, रविकांत तुपकर, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे खासदार निलेश लंके, बाळापूर अकोल्याचे आमदार नितीन देशमुख, विठ्ठल कांगणे, सचिन ढवळे हे सुद्धा भेट देऊन त्यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देणार आहेत आणि बच्चू कडू यांच्या प्रकृतीची चौकशी करणार आहेत. उल्लेखनीय बाब म्हणजे बुधवारी अकोल्यातील विकास कामांच्या उद्घाटनासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे येणार आहेत. अकोला ते मोझरी हे अंतर फक्त काही किलोमीटरचे असून आता सर्वांचे लक्ष या गोष्टीकडे लागले आहेत की मुख्यमंत्री बच्चू कडूंना भेटून त्यांच्या मागण्या ऐकतील का. या ठिकाणी उल्लेखनीय बाब म्हणजे एकेकाळी बच्चू कडू आणि देवेंद्र फडणवीस म्हणजेच महायुती यांचे संबंध अतिशय चांगले होते. एकेकाळी बच्चू कडू यांनी महायुतीला समर्थन दाखविले होते. मात्र आज तेच बच्चू कडू राज्य सरकारच्या विरुद्ध आंदोलनाला बसले आहेत. आता बघणे हे आहे की मुख्यमंत्री बच्चू कडूंच्या या आंदोलनाला कशा पद्धतीने प्रतिसाद देतात. राज्यातील शेतकऱ्यांचा आवाज आता मोझरीच्या भूमीतून गगनात घुमतोय. बच्चू कडूंच्या आंदोलनाचा पुढचा टप्पा काय असेल, सरकार कोणता निर्णय घेणार आणि शेतकऱ्यांना न्याय मिळणार का, या सर्व प्रश्नांची उत्तरं येत्या काही दिवसात स्पष्ट होतील.
विदर्भाचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिखलदरामध्ये भारताला अभिमान वाटावा असा एक महत्वाकांक्षी प्रकल्प साकारत आहे. सर्वात मोठा स्कायवॉक. या स्कायवॉकच्या पूर्णत्वाची प्रतीक्षा आता शिगेला पोहोचली आहे. कारण अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या प्रकल्पाचे काम अजूनही पूर्ण झालेले नाही. यावर्षी तरी हा स्कायवॉक पर्यटकांसाठी खुला होणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. अमरावती जिल्ह्यातील निसर्गरम्य चिखलदरा हे विदर्भातील एकमेव थंड हवेचे ठिकाण आहे, जेथे पर्यटनाला आणखी चालना देण्यासाठी 407 मीटर लांब आणि 2.35 मीटर रुंद असा भव्य स्काय वॉक तयार होत आहे. गोराघाट पॉइंट ते हरिकेन पॉइंट यांच्या मधोमध असलेल्या खोल दरीत हा स्काय वॉक आकारास येत आहे, जो पर्यटकांना निसर्गाच्या विहंगम दृश्यांचा अनुभव देईल. हा प्रकल्प सुरू होण्यापूर्वी यासाठी 34,34,00,000 रुपये खर्च अपेक्षित होता. मात्र कामाला लागलेला विलंब आणि इतर कारणांमुळे या प्रकल्पाचा खर्च 59% वाढला आहे. आतापर्यंत सुमारे 70% काम पूर्ण झाले आहे. कोरोना काळानंतर या स्कायवॉकच्या कामाची गती मंदावली होती. ती अक्षरशः कासव गतीने सुरू होती. विशेष म्हणजे 2022 नंतर या प्रकल्पाला पुन्हा एकदा मंजुरी मिळाली आणि कामाला गती मिळाली. सध्या स्कायवॉकचे फ्रेम आणि प्लेट्स लावण्याचे काम बाकी असून 90% केबल टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. चिखलदऱ्यामध्ये मान्सून सत्र सुरू झाल्यानंतर जोरदार पाऊस पडतो, त्यामुळे उर्वरित काम पूर्णत्वास नेण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे स्कायवॉकचे काम पूर्ण होण्यास आणखी विलंब लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सुरुवातीला या प्रकल्पाचे काम जलद गतीने पूर्ण होईल अशी अपेक्षा होती, परंतु आता नागरिकांना 2026 मध्ये तरी हा स्कायवॉक पूर्ण होईल अशी आशा लागून राहिली आहे. हा स्कायवॉक पूर्ण झाल्यानंतर चिखलदऱ्याचे पर्यटन आणखी मोठ्या प्रमाणात वाढेल आणि विदर्भाच्या विकासालाही चालना मिळेल अशी अपेक्षा आहे. चिखलदऱ्याचा हा भव्य स्कायवॉक केवळ एक पर्यटन स्थळ नसून तो विदर्भाच्या पर्यटन क्षेत्रासाठी एक मैलाचा दगड ठरणार आहे. मात्र अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतरही त्याचे काम अपूर्ण असल्याने नागरिकांमध्ये काहीशी निराशा आहे. आता हे काम लवकरात लवकर पूर्ण होऊन पर्यटकांना या अप्रतिम अनुभवाचा आनंद घेता यावा अशीच अपेक्षा आहे. महाराष्ट्राची महान धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा असलेल्या वारकऱ्यांच्या श्रद्धेचा कळस मानला जाणारा संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा लवकरच सुरू होत आहे. या सोहळ्यात रथामागे 14व्या क्रमांकावर असलेली अमरावती येथील श्री लक्ष्मीनारायण संस्थानची मानाची दिंडी आपल्या 160 वर्षाच्या परंपरेनुसार पंढरपूरकडे प्रस्थानासाठी सज्ज झाली आहे. शनिवार 14 जून रोजी दुपारी 4 वाजता भाजी बाजार येथील लक्ष्मीनारायण मंदिरातून या दिंडीचे प्रस्थान होणार आहे. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याची परंपरा 800 वर्षांहून अधिक जुनी आहे. या परंपरेचा उगम संत ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठलपंत कुलकर्णी यांच्या पंढरपूर पायी वारीतून झाल्याचा संदर्भ मिळतात. त्यानंतर संत ज्ञानेश्वर यांनी त्यांच्या भावंडांनाही ही वारीची परंपरा पुढे चालवली. 17व्या शतकात 1832 साली श्री गुरु हैबत बाबांनी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका पालखीत घालून दिंडी समारंभासह थाटामाटात पंढरपूरला नेण्याची प्रथा सुरू केली. श्री हैबत बाबांनी सुरू केलेल्या या सोहळ्यात विदर्भात सद्गुरू परमपूज्य श्री राजाधिराज स्वामी विठ्ठलानंद सरस्वती यांनी दिंडी नेण्यास प्रारंभ केला. त्यांच्या प्रेरणेने आजही विदर्भातून अनेक दिंड्या पंढरपूरला जातात. याच परंपरेचा एक महत्त्वाचा भाग म्हणून अमरावती येथील लक्ष्मीनारायण संस्थानची मानाची दिंडी गेल्या 160 वर्षांपासून अखंडपणे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात सहभागी होत असते. परमपूज्य सद्गुरू विठ्ठलानंद सरस्वती यांनी महाराष्ट्राच्या या मुख्य धार्मिक व सांस्कृतिक परंपरेचा वसा विदर्भात मोठ्या श्रद्धेने जपला होता. आजही संस्थानतर्फे पंढरपूरला दिंडी नेण्याची परंपरा सुरूच आहे. या वर्षीचा 193वा संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा 19 जून पासून सुरू होत आहे. तत्पूर्वी अमरावतीकर दिंडी रथामागे 14व्या क्रमांकाची मानाची दिंडी असल्याने तिचे प्रस्थान शनिवारी 14 जून रोजी दुपारी 4 वाजता भाजी बाजार येथील लक्ष्मीनारायण मंदिरातून होणार. प्रस्थानापूर्वी दुपारी 3 वाजता मंदिरात हरिभक्त पारायण पद्माकर महाराज देशमुख यांचे प्रवचन होईल. त्यानंतर दिंडी प्रस्थान सोहळ्यात प्रारंभ होईल. या सोहळ्यात संस्थानच्या खार तळेगाव येथील दत्त मंदिराचे भक्त मोठ्या संख्येने सहभागी होतात. दिंडीचे लक्ष्मीनारायण मंदिरातून प्रस्थान झाल्यावर सर्वप्रथम अनेक वर्ष दिंडी चालक सेवा दिलेल्या स्वर्गीय नारायणराव व्यास यांच्या कुंभारवाडा स्थित निवासस्थानी महाराजांच्या पादुकांचे पूजन केले जाईल. त्यानंतर दिंडीचा प्रवास सुरू होईल. या संदर्भात माहिती देण्यासाठी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या आयोजनासंदर्भात संस्थांचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रशांत देशपांडे यांनी माध्यमांशी बोलताना माहिती दिली. सर्वांना माहिती आहे की आषाढी एकादशी निमित्ताने पूर्ण देश पंढरपूरकडे निघालाय.
सगळे वारकरी एका वेगळ्या उत्साहात या आनंद उत्सवासाठी पूर्ण देशभरात निघाले असतानाच अमरावती येथील लक्ष्मीनारायण मंदिर, ज्याला की साधारणतः 160 वर्षाचा इतिहास आहे, आमची पालखी इथून ज्ञानेश्वर माऊलींकडे निघाली. सांगण्यास आनंद होतो की ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीमध्ये एक 14व्या नंबरवर हक्काचं स्थान या पालखीचं असतं. गेल्या 150 वर्षाची परंपरा असलेली हे लक्ष्मीनारायण मंदिर 14 तारखेला इथून त्यांची पालखी प्रस्थान करत आहे. आज या ठिकाणी आपण जी पत्रकार परिषद बोलवली त्याचा उद्देशच हा होता की अमरावतीच्या लोकांना हे जे गतवैभव आहे गावातलं हे कळावं, लक्ष्मीनारायण संस्थांचं कार्य काय आहे हे कळावं. त्याकरता एक विशेष विनंती करायची आहे की 14 तारखेला संध्याकाळी 4 वाजता लक्ष्मीनारायण मंदिर अंबागेटच्या आतमध्ये या ठिकाणावर या पालखीचं प्रस्थान होणार आहे. आपण सर्वांनी, अमरावतीकर मंडळांनी या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी व्हावं, जेणेकरून आपणही ज्ञानेश्वर माऊलीपर्यंत पोहोचलोय अशी आपल्या सगळ्यांना आनंद घेता येईल. यावेळी पत्रकार परिषदेला उपाध्यक्ष माजी महापौर विलास इंगोले, सचिव कौस्तुभ लवाटे, सहसचिव माधव पांडे, कोषाध्यक्ष ॲडव्होकेट राजेंद्र पांडे, विश्वस्त ॲडव्होकेट रोहित कलोती आणि सर्व विश्वस्तांनी अमरावतीकरांना प्रत्यक्ष पांडुरंगाच्या दर्शनासाठी संत ज्ञानेश्वर माऊली ज्या पालखीच्या सोहळ्यात जातात त्यात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. अमरावतीहून निघालेली लक्ष्मीनारायण संस्थानाची ही मानाची दिंडी म्हणजेच केवळ एक धार्मिक सोहळा नाही, तर महाराष्ट्राच्या समृद्ध वारकरी परंपरेचा आणि सांस्कृतिक एकजुटीचा तो एक प्रतीक आहे. ज्ञानबा तुकाराम या जयघोषात पंढरीच्या दिशेने निघालेली ही दिंडी भक्तिरसात नाऊन निघणाऱ्या लाखो वारकऱ्यांसाठी प्रेरणास्थान ठरलेलं आहे. रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांच्या सुरक्षिततेबद्दल आपण नेहमीच बोलतोय, परंतु काही वेळा हेच वाहन प्रवाशांसाठी जिवंत बॉम्ब ठरू शकतात. अशीच एक धक्कादायक माहिती समोर आली आहे, ज्यात अमरावती जिल्ह्यातील परतवाडा अकोला मार्गावर आणि अमरावती परतवाडा मार्गावर जय बजरंग ट्रॅव्हल्सच्या अनेक गुजरात पासिंग विना परमिट गाड्या सर्रास धावत असल्याचा आरोप आहे. प्रादेशिक परिवहन विभागाच्या आशीर्वादानेच हे सुरू असल्याचा गंभीर आरोप असून यामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात येत आहे. अमरावती जिल्ह्यातील परतवाडा अकोला आणि अमरावती परतवाडा हे मार्ग सध्या विना परमिट ट्रॅव्हल्सचा अड्डा बनले आहेत. विशेषतः जय बजरंग ट्रॅव्हल्सच्या गुजरात पासिंग गाड्या परवान्याशिवाय दररोज मोठ्या संख्येने प्रवाशांची वाहतूक करीत आहेत. या ट्रॅव्हल्समुळे प्रवाशांचा जीव अक्षरशः धोक्यात येत असून याला प्रादेशिक परिवहन विभाग जबाबदार असल्याचा आरोप होत आहे. गंभीर बाब म्हणजे आरटीओ विभागाचे अधिकारी या विना परमिट ट्रॅव्हल्सवर कोणतीही कार्यवाही करत नाहीत. या जिवंत बॉम्ब सारख्या गाड्या रस्त्यावर धावत असतानाही अमरावती जिल्हा वाहतूक शाखेचंही याकडे दुर्लक्ष आहे. अमरावतीचे नवनियुक्त पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांनी वाहतूक शाखेच्या पोलीस निरीक्षक रीता उईके आणि विल्हेकर यांना सूचना देऊनही परिस्थितीत कोणताही बदल झालेला नाही. काही राजकीय नेत्यांच्या नावाखाली चालणाऱ्या जय बजरंग ट्रॅव्हल्सची दादागिरी आरटीओ विभागात अनेकदा दिसून आल्याचंही बोललं जाते. जर या विना परमिट ट्रॅव्हल्समध्ये प्रवाशांचा मृत्यू झाला तर त्याला जबाबदार कोण असेल, या प्रश्नाचं उत्तर प्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार यांच्याकडे नाही. सत्य हे आहे की विना परमिट चालणाऱ्या या गुजरात पासिंग गाड्यांमध्ये एखाद्या प्रवाशाचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला कोणतीही भरपाई मिळणार नाही. अमरावती जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, वाहतूक शाखा अमरावती जिल्ह्याचे अध्यक्ष असतानाही हे जिवंत बॉम्ब रस्त्यावर बेधडकपणे धावत आहेत, ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. अमरावती जिल्ह्यातील या विना परमिट ट्रॅव्हल्सचा प्रश्न अत्यंत गंभीर असून तो थेट प्रवाशांच्या जीविताशी निगडीत आहे. संबंधित विभागांनी तात्काळ यावर कठोर कारवाई करून या जिवंत बॉम्बना रस्त्यावरून हटवून प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावं अशी मागणी जोर धरत आहे. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ. आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीझलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती. तपोवन पासून फक्त 1.5 किलोमीटर अंतरावर राधानगरी लेआउट लेक व्ह्यू प्लॉट सह मोजकेच प्लॉट शिल्लक. त्वरित संपर्क करा 9930706667 किंवा 7620433325 या क्रमांकावर. विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत. नागपूर जिल्ह्यातील सावनेर पोलीस स्टेशनच्या हद्दीत पुन्हा एकदा मृत्यूच्या सावटाने झटका दिला आहे. हेटी चौकीजवळ कंटेनर आणि पिकअप गाडी यांच्यात जोरदार धडक होऊन एकाची प्रकृती अत्यवस्थ झाली आहे.
अपघात इतका भीषण होता की पिकअप गाडीचा केबिन चुरोडा झाला आहे. घटनास्थळी धाव घेतली पोलीस, सामाजिक कार्यकर्ते आणि मदतीसाठी तत्पर असलेली हितज्योती आधार फाउंडेशनची टीम. 10 जूनच्या रात्री 11 वाजताच्या सुमारास सावनेर पोलीस स्टेशन हद्दीतील हॅटी चौकाजवळ कंटेनर आणि पिकअप गाडीमध्ये भीषण अपघात झाला. नागपूरहून फळ घेऊन पांढुर्णा येथे जात असलेला कंटेनर वळण घेत असताना मागून आलेली पिकअप गाडी थेट कंटेनरवर आदळली. धडक इतकी जबरदस्त होती की पिकअप गाडीच्या कॅबिनचा भाग पूर्णपणे चिरडला गेला आणि दोघेही गाडीत अडकले. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांना सूचना देण्यात आली. सावनेर पोलीस आणि महामार्ग पोलीस तसेच हितज्योती आधार फाउंडेशनच्या टीमने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने गाडीत अडकलेल्या दोन्ही जखमींना बाहेर काढण्यात आलं आणि प्रथम उपचारासाठी सावनेर सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. नंतर त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना नागपूर मेडिकल हॉस्पिटलला हलविण्यात आलं. दरम्यान कंटेनर चालक अपघातानंतर घटनास्थळावरून फरार झाला असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे. घटनेनंतर काही काळ महामार्गावर वाहतूक विस्कळीत झाली होती, मात्र पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत वाहतूक सुरळीत केली. हॅटी चौकी परिसरात पूर्वीही अनेक अपघात घडले असून तेथे प्रकाश योजना नसल्यामुळे वाहन चालकांना वळण लक्षात येत नाही. या ठिकाणी त्वरित हाय मास्ट लाईटची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते यांनी केली आहे. हा अपघात केवळ एका चुकलेल्या वळणाचा परिणाम नसून दुर्लक्षित झालेल्या अपघात प्रवण ठिकाणांवर आवश्यक सुरक्षा व्यवस्था न केल्याने अशा घटना वारंवार घडत आहेत. हेटी चौकीजवळील वळणावर हाय मास्ट लाईट, चेतावणी फलक यांची तात्काळ गरज आहे. संबंधित प्रशासनाने यावर लवकर कारवाई करावी. घरफोडी, वाहन चोरी आणि लाखो रुपयांचा ऐवज. नागपूर शहर पुन्हा एकदा गुन्हेगारीच्या सावटाखाली. परंतु यावेळी गुन्हे शाखा युनिट 4च्या झडपेसमोर गुन्हेगार टिकू शकले नाहीत. अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घरफोडीचा गुन्हा आणि हुडकेश्वर येथील वाहन चोरी प्रकरणाचा तपास करत गुन्हे शाखा युनिट 4ने मोठे यश मिळवले आहे. लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करत आरोपींना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलाय. गुन्हे शाखा युनिट क्रमांक 4 ने केलेल्या कार्यवाहीने नागपूर शहरात घडलेल्या 2 गंभीर गुन्ह्यांचा छडा लावण्यात आला आहे. अजनी पोलीस ठाण्याअंतर्गत नमूद असलेल्या गुन्ह्यात कलम 331(4), 331(3) आणि 305(a) BNS अंतर्गत घरफोडीचा आरोप होता. हुडकेश्वर पोलीस ठाण्याअंतर्गत सुद्धा कलम 303(2) BNS अंतर्गत वाहन चोरीचा गुन्हा दाखल होता. या दोन्ही गुन्ह्यांचा तपास करत गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक 4 ने 2 आरोपींना ताब्यात घेतला आहे. सुमित पवन सोनटक्के, वय वर्ष 24, राहणार अजनी रेल्वे क्वार्टर्स, नागपूर, तर 2 विधी संघर्ष बालकांचा समावेश आहे. पोलिसांनी या आरोपींकडून तब्बल 14,04,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपींची वैद्यकीय तपासणी पूर्ण केल्यानंतर आणि जप्त मुद्देमाल हा तपासल्यानंतर पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी आरोपींना अजनी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे. नागपूर गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक 4 ने पुन्हा एकदा ठोस आणि धडक कारवाई करत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आहेत. नागपूरमध्ये वाढणाऱ्या चोरी, घरफोडीच्या घटनांना आळा घालण्याकरिता पोलीस दल सज्ज आहे. गुन्हे शाखा युनिट 4च्या तत्पर आणि चोख कारवाईमुळे आज 2 गंभीर गुन्हे उघडकीस आलेत. नागपूरच्या रस्त्यांवर आता ट्रॅफिकवर आर्टिफिशियल इंटेलिजन्स ठेवणार लक्ष. शहरातील वाढत्या वाहन संख्येला तांत्रिक आणि स्मार्ट उपाय देण्याकरिता नागपूर महानगरपालिकेने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. IITMS इंटिग्रेटेड इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम या प्रकल्पाच्या माध्यमातून नागपूर आता स्मार्ट सिटीच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे टाकत आहे. NMC, नागपूर पोलीस आणि केल्ट्रॉन लिमिटेडच्या संयुक्त विद्यमान आधुनिक ट्रॅफिक यंत्रणा सध्या नागपूरमध्ये प्रभावीपणे राबवली जात आहे. नागपूर शहरातील वाहतुकीची कोंडी, नियमभंग आणि अपघात यांवर आता स्मार्ट उपाय करण्यात आला आहे. IITMS म्हणजेच इंटिग्रेटेड इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम हा आधुनिक आणि डिजिटल प्रकल्प सध्या शहरात कार्यान्वित होत आहे. या प्रकल्पाअंतर्गत शहरातील जुन्या ट्रॅफिक सिग्नल्सचे सिस्टम इंटिग्रेटेड व आधुनिकीकरण सुरू आहे. काही ठिकाणी सिग्नल पूर्णपणे बदलण्यात आले आहेत. काही ठिकाणी सिग्नल्स अपग्रेड करून AI बेस्ड सिस्टीमशी लिंक करण्यात आले आहेत. या प्रणालीद्वारे रेड सिग्नल जम्प करणे, हेल्मेट शिवाय दुचाकी चालवणे, चुकीच्या दिशेने वाहन चालवणे हे सर्व प्रकार ऑटोमॅटिक डिटेक्शनद्वारे ओळखले जाणार आहेत. या व्यतिरिक्त शहरातील 24 महत्त्वाच्या रस्त्यांवर स्पीड वायरलेशनवर लक्ष ठेवण्यासाठी रडार टेक्नॉलॉजी बसवण्यात आली आहे.
आजपर्यंत ट्रॅफिक नियंत्रणासाठी पोलीस आणि सीओ कंट्रोल रूमवर अवलंबून राहावे लागत होते. मात्र आता एआयच्या मदतीने हे कार्य अधिक प्रभावी, जलद आणि अचूक होणार आहे. या संदर्भात एसीपी माधुरी बाविस्कर यांनी सिटी न्यूजशी बोलताना सांगितले की हा प्रकल्प नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्त्वाचा असून नागपूरच्या ट्रॅफिकमध्ये लवकरच मोठे सकारात्मक बदल दिसून येतील. IITMS इंटीग्रेटेड इंटेलिजेंट ट्रैफिक मैनेजमेंट सिस्टम, इस सिस्टम का नाम है. NMC उन्होंने पूरा ये प्रोजेक्ट शुरू किया है, NMC कमिश्नर सर ने, और केल्ट्रॉन लिमिटेड इस कंपनी को इसका प्रोजेक्ट गया है और उनकी तरफ से पूरा सिग्नल अपग्रेडेशन और ये सिस्टम इंटीग्रेशन चालू है. तो इसके तहत हमारे जो एग्जिस्टिंग सिग्नल है वो मॉडिफाई हो रहा है, कुछ जगह पूरे चेंज किए गए हैं. और उसके तहत जो मेजर ट्रैफिक वायलेशन है, जैसे रेड सिग्नल जंपिंग है, विदाउट हेलमेट है, रॉन्ग साइड ड्राइविंग है, ये मेजर जो वायलेशन है वो डिटेक्ट होंगे. और जो 24 हमारे मेजर पैचेस हमने सिलेक्ट किए हैं, वहाँ हम स्पीड वायलेशन भी डिटेक्ट उस रडार से होने वाले हैं. तो मतलब हमारे जो ऑलरेडी हम कर रहे हैं उसमें COC अभी हमारे लोग ट्रैफिक कॉप्स लगा के अभी कर ही रहे, लेकिन विद द हेल्प ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजेंस वो अभी और इजी होगा. नागपूरच्या रस्त्यांवर आता यंत्रणा, तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा मेळ बसला आहे. IITMS प्रकल्प फक्त ट्रॅफिक नियंत्रणासाठीच नाही, तर शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. नगरसेवकाकडे पाहतो ते आदरणीय बच्चूभाऊ, आणि बच्चूभाऊंचा म्हणजे एकदम हट्टी स्वभाव, एखादा पण हट्टी स्वभाव पण समाजासाठी, आणि जो माणूस आपल्या नेहमी समाजासाठी तळमळ करणारा माणूस, तो 4 दिवस झालं अन्नत्याग या ठिकाणी करत आहोत. खऱ्या अर्थाने या सरकारला 4 दिवसामध्ये कुठंतरी जाग आली पाहिजे, आणि 4 दिवसामध्ये या सरकारने निर्णय घेणं योग्य होतं. कारण ज्या मागण्या आहेत ते सरकारने ते करणं गरजेचं आहे, कारण शेतकऱ्यांच्या हिताच्या मागण्या आहेत. कर्जमाफी असो, आमच्या दिव्यांग बांधवांच्या काही मागण्या असो, पण आतापर्यंत सरकारने कुठलाही सकारात्मक निर्णय घेण्याची मानसिकता त्या ठिकाणी दाखवलेली नाही. मी सुद्धा या ठिकाणी सर्वांना सांगतो की हे आंदोलन शांततेच्या मार्गाने बच्चूभाऊ बसलेले आहेत, अन्नत्याग करत आहे. हे जाड कातड्याचं गेंड्याचं सरकार आहे. या सरकारला घेणं देणं नाही. असे बच्चूभाऊ बसले आणि अजून किती बसले तर काय यांना घेणं देणं नाही. पण यांना कुठंतरी खिंडीत अडकवल्याशिवाय हे सुद्धा वटणीव येणार नाही, हे सुद्धा जाग येणार नाही. ठीक आहे, भाऊ अन्नत्याग करतात, पण तुमच्या आमच्या सर्वांनी आता आपल्याला महाराष्ट्रात ही ठिणगी पेटावं लागणार. ही ठिणगी इथं पेटलेली आहे ना, ही प्रत्येक महाराष्ट्रामध्ये याची आग लागल्याशिवाय आपण स्वस्थ बसायचं नाही. आग लावणं म्हणजे काय, रस्ता रोको असू, वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलनाची आपल्याला दिशा ठरवावं लागणं. मी सुद्धा आत्ता भाऊंशी बोलत असताना सांगितलं की भाऊ आपल्याला पुढे सुद्धा काहीतरी निर्णय घेणं गरजेचं आहे. ठीक आहे, आमच्यासारखी माणसं आले, पाठिंबा दिले, मग व्यासपीठावर आलं भाषण केलं म्हणजे झालं का? नाही. आम्ही सुद्धा आमच्या भागामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी आपल्या ह्या पाठिंब्याला कसं आपल्याला पुढं घेऊन जाता येईल, ह्या आंदोलनाला त्या पद्धतीने आपण प्रयत्न केला पाहिजे. शेवट शेतकऱ्यांच्या एकजुटीचा निर्णय विजय हा होत असतो. शेवट आपल्या महाराष्ट्र असो, ही शेतकऱ्यांचा सर्वात महत्त्वाची आपला आर्थिक कणा म्हणून ज्या शेतकरी सर्वात महत्त्वाचा अन्नदाता आहे, आणि तो अन्नदाता जर या राज्यामध्ये, या देशामध्ये जर उपासमारीची वेळ येत असेल त्या अन्नदात्यावर, तर त्या अन्नदात्याच्या पाठीशी उभा राहणारा आपला हा सर्वांचा लढवया नेता आहे. आपण त्या नेत्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. आणि या आंदोलनाची दिशा, जे व्यासपीठावरील ज्या आंदोलनाचं नियोजन करणारी मंडळी, त्यांना सांगतो की आपण प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या पद्धतीने हे आंदोलन आपल्याला कसं अधिकाधिक वाढून या सरकारवर दबाव आणता होईल. आणि तुम्हाला हे पण सांगतो, अभी नाही तो कभी नाही. एवढा हटके माणूस बसलाय ना, ह्या माणसाच्याने जर हे वाकले नाही तर हे कोणाच्यानेच वाकणार नाही. हे सरकार गेंड्याच्या कातड्याचं सरकार आहे. कारण भाऊंची माझी काहीतरी राज जुळती, म्हणून तुम्हाला सांगतो, हटके माणसाशिवाय ह्या गोष्टी होत नाही. एवढं आत्ता काय होईना, अभी नाही तो कभी नाही. आत्ता काय होईल ना, त्यासाठी आपण सर्वांनी ताकदीने, अरे आपण शेतकऱ्यांसाठी 2 दिवस देऊ शकत नाही का? शेतकरी रोज सकाळपासून म्हणतो मला शेतीमालाला भाव नाही, मला कर्जाचं डोंगर माझ्या डोक्यावर आहे,
बँका कर्ज देत नाही, सहकारी बँका कर्ज देत नाहीत. अरे तुम्ही त्या ठिकाणी नाराजी व्यक्त करता, पण इथं येऊन समोर आलं पाहिजे. अधिकाधिक लोकांचा त्या ठिकाणी सहभाग झाला पाहिजे. सर्वात मोठं शेतकरी या आंदोलनामध्ये उतरल्यानंतर निश्चित या सरकारला सकारात्मकच निर्णय घ्यावा लागेल, हे सुद्धा या ठिकाणी व्यासपीठावर सांगतो. आणि मी परमेश्वराला, पंढरीच्या पांडुरंगाला नाही तुळजाभवानीला प्रार्थना करतो, कारण या व्यक्तिमत्वाची गरज नुसत्या महाराष्ट्राला नाही, माझ्या अखंड हिंदुस्थानातल्या शेतकऱ्यांना, अंध अपंगांना, दिव्यांग बांधवांना आमच्या या बच्चू भाऊंची गरज आहे. त्यामुळे या बच्चू भाऊंना सुरक्षित ठेव ही या ठिकाणी सद्भावना व्यक्त करतो आणि सर्वांना सांगतो की आपण सर्वांनी अधिकाधिक ताकदीने या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं ही सर्वांना विनंती करतो. थांबतो. रामकृष्ण. वटसावित्री पौर्णिमा. पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि कुटुंबाच्या सुखासाठी महिला हे व्रत मनोभावे करतात. परंतु याच पवित्र दिवशी माहूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. वडाच्या झाडाखाली पूजा करीत असताना अचानकपणे मधमाशांनी हल्ला केल्याने अनेक महिला आणि काही पुरुष गंभीर जखमी झालेत. माहूर शहरातील वार्ड क्रमांक 5 मध्ये असलेल्या हनुमान मंदिराजवळील वटवृक्षाखाली दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महिला वटसावित्री पौर्णिमेची पूजा करण्यासाठी मोठ्या संख्येने जमल्या होत्या. सकाळच्या सुमारास पूजेचा मुहूर्त असल्याने भाविकांची अलोट गर्दी या ठिकाणी होती. प्रत्येक महिलेने अगरबत्ती लावून धूप जाळून आणि नारळ अर्पण करून वटवृक्षाला 7 प्रदक्षिणा घालत मनोभावे पूजा केली. दुपारी 3च्या सुमारास अगरबत्ती आणि धुराचा वास अधिक झाल्याने शेजारीच झाडावर असलेल्या मधमाशांच्या पोळ्यातील मधमाशा अचानक संतप्त झाल्या. त्यांनी कोणाचाही विचार न करता पूजेसाठी जमलेल्या महिलांवर आणि रस्त्यावर जाणाऱ्या पुरुषांवर हल्ला चढविला. या हल्ल्यात चंदा पांडे वय वर्ष 65 आणि विलास पवार वय वर्ष 45 हे गंभीर जखमी झाले. अनेक महिलांना मधमाशांनी चावा घेतल्याने त्यांनी घटनास्थळावरून मिळेल त्या ठिकाणी पळ काढला. जवळपासच्या लोकांनी जखमींना ग्रामीण रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला, मात्र मधमाशा त्यांच्याही मागे लागल्या. तरीही मोठ्या हिमतीने त्यांनी जखमींना रुग्णालयात पोहोचवले. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांनी तातडीने जखमींवर उपचार केले. या घटनेमुळे वटसावित्री पौर्णिमेच्या उत्साहावर विरजण पडले आणि परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. पतीच्या दुर्घर्षाकरिता केलेल्या पूजेच्या दिवशी घडलेल्या या अनपेक्षित घटनेमुळे माहूरमध्ये चिंतेचे वातावरण आहे. या घटनेतून सुरक्षिततेच्या दृष्टीने काही उपाययोजना करणे आवश्यक आहे हेच दिसून येते. जाता जाता पुन्हा एकदाच्या ठळक बातम्या. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवरही बघू शकता. यामध्ये नेक्स्ट चॅनल 117, जिओ चॅनल 872, GTPL चॅनल 73, RRC 899, फास्टवे चॅनल नंबर 256. आता अमरावती विदर्भनंतर महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल. लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटर संपर्क करावा. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. यूट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सतत हे समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सॲपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सॲप नंबर स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडीसोबत. आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज.